श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. गुरु पंडरंगदादा महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. हर महादेव. त्याग तव मज न वदता केला, काहीच विठ्ठला मनातून भागिले आला ओ बघ सहजना तरी ताकात झाली म्हणे. बेजड झाले ऋणाच्या आभारी केले ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. देवा प्रेयसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायसे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानादीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. त्याग तव मज न वदता केला, काहीच विठ्ठल मनातून. अहो देवा, कोणत्याही गोष्टीचा माझ्या मनातून वीट न येता सहजी त्याग झाला. प्रपंचाच्या दूरदर्शेने मी अति कष्टी झाल्यामुळे सहज सर्व गोष्टीचा त्रास आला. त्यामुळे मनात त्याग करण्याची न येता सहज तो झाला. सहज झाला म्हणजे तो आतून आला. हा. त्याग म्हणजे वैराग्याशिवाय त्याग होत नाही. त्यागाशिवाय शांती नाही. हा. त्याग वस्तूचा त्याग नाही. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड पर ठेवला है. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड पर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड पर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड पर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. आवडलं का? कोणाचा फोन आला मध्ये तर कट करत जा. कोणत्याही गोष्टीचा मनातून वीट न येता सहजी त्याग झाला. त्यागातून आला म्हणले म्हणजे भगवंताची कृपा झाली. त्याग भगवंताची कृपा येते.
अति कष्टी झाल्यामुळे सहज सर्व गोष्टीचा त्रास झाला, त्यामुळे मनात त्याग न करण्याची आता सहज झाला. वैराग्य कधी होतं? काही प्रसंग आला, कष्ट झाले मनाला, मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या, दुःखाचे प्रसंग आले, तर मग वैराग्य होत असतं. हम्म. सुखात वैराग्य होत नाही. हा. दुःखात राम स्मरण होते, सुख मी राम स्मरण करी. मग तिथे काय दुःख येते मग? हा. दुःखात तर सगळेच करतात, पण सुखात जो करतो त्याला दुःखच येत नाही ना मग. हा. सुखात कोणी करीत नाही. हम्म. सुखात नामस्मरण करणारे फक्त संत असतात. हा. प्रपंचामध्ये सावकाराची अतिशय ऋण झाल्यामुळे त्याच्या भाराने मला काही सूचनाच येऊन माझा देह सहजी सकर्तव्य शून्य असा जड आला आणि या संसारापदीने मला तळमळ लावली. तेच मग कर्ज झालं म्हणा, काहीतरी संकट आलं म्हणा, आपदा. आणि मग संसारातलं दुःखच येते, व्यवहारातलं व्यवहारानं. आपाप संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मग आपाप अनुताप होतो, आपाप वैराग्य प्राप्त होतं आणि भगवंताचा धावा करतो माणूस. असला विवेक तर. नाही तर मग काही स्वतःला संपून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या योगाने परमार्थाविषयीचा सर्व आळस चित्करा जाऊन अकर्तव्य त्याज्य जो संसार, त्यापासून होणाऱ्या सर्व दोषाचे निवारण झाले. म्हणजे आळस गेला म्हणजे तमोगुण गेला आणि त्याच्यापासून फायदाच झाला म्हणले ना. अनुतापे तुझे राहिल्याची चिंता. बरी झाली देवा निघाली दिवाळी. बरी झाली देवा पाहिल तर कशा. दुष्काळी आटले द्रव्य गेला मान. हे सगळं बरं झालं, त्याच्यामुळे तुझं चिंतन झालं ना. म्हणजे प्रपंचाची प्रतिकूलता आमच्या उपयोगात आली म्हणले. देवाचं चिंतन झालं आणि निवारण झालं, आमचे सगळे दोष नष्ट झाले. चिंतनानं सगळं नष्ट होत आहे. आणि कळालं आम्हाला का संसार कसा आहे, दुःख त्याज्य आहे. संसार हा दुःखाचं मूळच येते. जड आहे ना तो. जड गोष्ट कधीच आपल्याला सुख देऊ शकत नाही. ती अपूर्ण आहे, जड आहे. जी स्वतः सुखरूप आहे ती आपल्याला सुख देऊ शकत. संसार सुख आपल्याला देऊ शकत नाही. आपल्याला सुखरूप करू शकतो फक्त जो सुखरूप येतोच. आणि सुखरूप आहे दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. या विश्वामध्ये फक्त एक भगवान परमात्मा आपल्याला सुखरूप करू शकतो. मग बरं झालं, एका पुरतं आमचं दुःख गेलं ना. आम्ही देवाचं चिंतन करायला लागलो. मळे झाकून या करीती पेरणी कुंड्याची लवला ही, तयावरी करी सोयी तापुले, जयाशी फावले नरदेह. गुटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी काही वाढे सोयीताची. नाही कळस तापुले हाती जाणती गुंती उगविती, तुका म्हणे पायी आपुली सूचना. करीतो शहाणा मृत्यू लोकी. आता हे जुन्या काळातला दृष्टांत दिला आहे. त्याच्या काळात सगळं जीवन शेतकऱ्याचं धान्यावरच होतं. बाराबोलीत येतात, पैसा नव्हता, काय नव्हता. दुष्काळ वाढला तर सगळे आपदा व्हायची, पेरणी चुकली तर सगळे व्हायचं. त्याच्यामुळे त्या गोष्टीला अति महत्व होतं.
त्याच्याकरता दृष्टांत दिलाय महाराजांना सांगायचंय परमार्थच. हित करून घेण्याकरता सगळे दृष्टांत असतात. कोण शहाणा आहे बाबा? वेळेला महत्व, विवेक, कर्तव्य, कर्म सांगायचं अध्यात्मच. त्याला काय करायचं संसाराच्या गोष्टी करून आपल्या सांगायचं. पण संसारातील दृष्टांत दिले का पटत येत आपल्याला, नाही का? शेती करणाऱ्या कुणबी लोकांची जात वापशाच्या वेळेला पेरणीविषयी इतकी दक्ष असते की तशा त्या समयात घरातील मुलगा अगर बाप बायको कोणी जरी मेले तरी त्याचे मडे झाकून पेरणी करण्याकरता मोठ्याने त्वरेने धाव घेतात. आपल्याला आठवतंय लहानपणी किती पेरणीला महत्व असतं. पेरणीच्या काळात म्हणजे सगळ्यात महत्वाचा काळ पेरणी. आणि तुकोबरायांचा काळ तर म्हणजे 400 वर्ष झाले ना त्याला. त्या काळात इतकं महत्व होतं त्या पेरणीला, घरातलं कोणी गेलं तर ते अंत्यविधी नंतर करायचं, पहिले पेरून घ्यायचं. हा झालाय दृष्टांत. त्याप्रमाणे ज्याला नरदेहाची प्राप्ती झाली, दृष्टांत कसा आहे. दृष्टांत तुम्हाला जरी साधा वाटत असला तर व्यक्ती गेली, घरातली व्यक्ती गेली तर माणूस पेरणीला महत्व देतोय. ज्याला नरदेहाची प्राप्ती झाली त्याने सर्व संसारातील गोष्टी बाजूला ठेवून त्यामध्ये आपले खरोखर येत आहे असा परमार्थ करण्याविषयी त्वरा करावी, हा सिद्धांत आहे. आता दृष्टांत कळाला का सिद्धांत कळाला नसेल, अगोदर दृष्टांत दिलाय. ते शेतकऱ्यासारखं करावं म्हणले, संसारातील गोष्टी बाजूला ठेवा. त्यांना जसे मेलेले माणसं काही दिवस बाजूला ठेवले ना, पहिली पेरणी करून घेतली, त्याप्रमाणे ज्याला नरदेहाची प्राप्ती झाली त्यांनी ह्या गोष्टी संसारात बाजूला ठेवा, ज्यामध्ये आपली ही खरोखर येते असा परमार्थ करण्याविषयी. हित म्हणजे देवाचं चिंतन, देवाची प्राप्ती. जसं पेरणीला महत्व दिलं तसं भगवंताच्या प्राप्तीला महत्व द्या असं सांगायचंय त्यांना. दृष्टांत काय करतो आपल्याला? विवेक प्राप्त करून देतो. अरे आपलं हित कशाचे नेमकं? पेरणी करण्याकरता ओटीमध्ये बी घेऊन त्यातील मुठभर दाणे पावरीच्या झाडावर ठेवतो, तेव्हा ते जमिनीमध्ये पडून ओटीतील दाण्यापेक्षा अधिक वाढतात. मुठीतला आणि वटीतला फरक राहतो ते म्हणायचे. जी जमिनीत पडले ते लगेच उगायला सुरुवात होते ना. दुसऱ्या दिवशी पेरलेले 1 दिवस नीट उगवतील. म्हणून गाई करायची. आणि जर वलच उडून गेली मग वल कळते का? वल नाही. काय झालंय, सगळं कृत्रिम झालंय नाही का? आता वटी कळायची नाही, पावर कळायची नाही, आता सगळं ऑटोमॅटिक आलंय बटनावर. त्याप्रमाणे उत्तरोत्तर आपले स्वहित करण्याविषयीचा तू निर्धार ठेव, स्वहित वाढविण्याविषयीचा तू निर्धार ठेव. स्वहित म्हणजे आपलं कल्याण, आपला उद्धार, आपल्या जीवनाचं सार्थक, हेच मुक्ती मिळवणं. स्वहिताचा गौरव ज्ञानी रहा श्रीहरीचा. संगती साधूची. स्वहिताकाराने संगती साधूची.
म्हणजे आपले हित करण्याला कधी उशीर करू नको. तो जसा पेरणीला उशीर करीत नाही ना हा शेतकरी, हा तसा तू पहिले हिताकडे लक्ष दे. संसाराचं थोडं कमी जर झालं तर काय होणार नाही, नाही का? हा संसार प्रत्येक जन्मात आहेच आपल्या बरोबर, त्याच्यातलं तर काय आपल्या बरोबर काही येत नाही. आणि परमार्थातलं काही व्हायला जात नाही. हा त्याच नाव परमार्थ. कारण कोणत्या वेळेला काळ घाला घालेल याचा आपला मारील याविषयी काही नियम नाही. काळ कधी आपल्याला बोका जसा टपून बसेल असतो ना, हा तैसा काळ लोकांनी तसे. आज तर उंदराला पाय येतो उंदीर. आता त्याला उंदराला उचलणं लय अवघड आहे का? नाही तसा काळ आपल्याला उचलतो बरं का गटकन लगेच. बरं, तो कोणत्या वेळेला घाला घालीन याचं काही सांगता नाही येत. नियम नाही कवा म्हातारा झाल्यावरच नाही असं नाही ना काही. नाही ना. बरं, त्याच्या हातून वाचणे आपल्या स्वाधीन नाही. हा असे विचारी पुरुष पूर्णपणे जाणून या संसाराच्या गुताड्यातून आपली सुटका करून घेतात म्हणजे त्यांची मृत्यूची भीती नष्ट होती. संतांच्या कृपेनं, भगवंताच्या चिंतनानं. मरणच मरून गेलं म्हणले आता काय भीती मरणाची, नाही? मरण मागे मरून गेले, मज केले अमर. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. कशाना? विचारांना. विचार म्हणजे ज्ञान, सरासर विचार. विचार म्हणजे त्या ज्ञानाना काळाच्या हातून सुटलो आम्ही, आता मला मृत्यू नाही. म्हणून काळ कोणाला सोडित नाही, नाही का? काय कोणाला सोडित नाही. म्हणून तू काहीतरी जागा वय बाबा, संसाराच्या गुतड्यातून सूट आणि जडजडून जरा वाहिले निघ. ये भक्तीच्या वाटेला ज्या पावश्या विंग निज धाम. पण हा गुताडा काही सोडित नाही, चित्तात आहे ना तो. संसार हा चित्तात आहे आपल्या. जरी 2 दिवस याला सोडून गेलो पण तो चित्तातला नाही ना जात. चित्तातला गेला पाहिजे. घर नाही सोडलं तरी चालेल, शरीर नाही ना पुढे करायचं, चित्तात नाही कोणी तो. चित्तातला त्रास देतो, हा नाही त्रास देत. चित्तातला त्रास देतो म्हणून तर ती कुणीकडे फोन करतो ना मग. जातोय देवाला पण फोन इकडे तरी करतो तो. चांगलं झाकापाकी केली का तुम्ही सगळं पावसा पाण्याचं व्यवस्थित? चित्तात आहे ना. बाहेरचा नाही त्रास देत, चित्तातला त्रास देत. तुकाराम महाराज म्हणतात, हे जी मी सर्व मनुष्यांना सूचना केली आहे तिच्याकडे लक्ष देऊन अति त्वरेने या मृत्यू लोकात जो आपली हित करून घेतो तो शहाणा आहे. कोण शहाणा आहे? आता शहाणा तो धनी घेतोय. शहाणा म्हणायचं कोणला नेमका हा प्रश्न आहे आता, नाही का? ज्याला त्याच्याकरता शेतकऱ्याचा दृष्टांत दिलाय महाराजांनी. दृष्टांत काय साधा नाही ना. माणूस गावाला गेला हा प्रश्न नाही, मेला म्हणतो मडी झाकून या करती पेरणी. आपल्याला दृष्टांतापुरतं जरी भेटलं तरी झालं. विचार जरी आला
परमार्थाला किती महत्व दिलंय महाराजांनी. हम्म. इतकं महत्व परमार्थाला द्यावं लागल. जर मडच आपण निर्मित करतोय तर बाकीच्या गोष्टीला महत्व देईल का तो मग? नाही ना. तो म्हणून आता कार्यक्रमाला जायला सवड नाही बा मला. 2-3 दिवस मेळावा राहतो. एवढे नुकसान कोण करून घेईल मग? बरं तिथं जाऊन काय फायदा नाही ना. आर्थिक तोटा आहे ना. इकडं बाई माणूस गेली तर 500 रुपये कमी, ती म्हणतो 1,500. इथं पुन्हा काही ना थोडा खर्च द्यावा लागेल काही नाही. या गोष्टी किती किरकोळ आहे. जो ते घरातली व्यक्तीच म्हणली त्यांना महाराजांनी. प्रपंचाचं घरातील मुलगा, बाप, बायको, नाती जवळची गेली ती. लहानच केला असलं एखाद्याचं मला जायचं काहीतरी जाणारच होता नाही का, असं नाही ना. नाते म्हणजे महाराजांचं कसं प्रत्येक गोष्टीला किती महत्व आहे. दृष्टांत सुद्धा किती महत्वाचं आहे. म्हणजे आपण प्रपंचाला किती महत्व देतो, संत किती महत्व देतात. त्यांनी काय आपल्याला सोडा असं नाही म्हटलं ना. योग्य वेळेला योग्य काम केलं तर काय अवघड नाही तसं नाही. पोटापुरती काम तरी अगदी तो राम ते म्हणले की सगळं सोडून द्या, माळ घेऊन बसा दिवसभर. नाही ना. अरे उलट परमार्थानं प्रपंच चांगला होतोय. उलट चांगला होतो आपल्या अपेक्षेपेक्षा. एवढं कळत नाही आता, कासरीत द्यायला तयार नाही म्हणून. शेवटी मग महाराज म्हणले का कोणत्या वेळेला काय घाला घालीन आणि मग म्हणता येईल का मला सवड नाही ना. 10 दिवस एवढं सोडून वारीला जायचं आणि कसं होईल मग? कसं बोलावून आल्यावर कसं होईल मग? जावंच लागत. मग तर पोरांच्या ताब्यात द्यावंच लागेल ना. राजा चाले ते वैभव सांगाते, हे काय लागत ते सांगावे त्या. कोणी कोणा येथे न मानी जे हुका कृपेन एका देवाच्या. शृंगारिले नाही तर गो येतीवरी उमटे लवकरी जैसे. तुका म्हणे घरी वसे नारायण कृपेची ते कोण साम्या येते. जिकडे जिकडे म्हणून राजा जाईल तिकडे तिकडे सर्व सैन्य शस्त्र साम्राज्य वैभव साहजिकच त्याच्या बरोबर असते. त्या राजाला मी देशांतराला जातो आहे, माझ्या बरोबर सर्व वैभव घेऊन तुम्ही चला. हा सुद्धा दृष्टांत आहे बरं का. तसं माऊलीनं प्रत्येक ओवीला दृष्टांत. जगद्गुरु तुकोबाराय अगोदर आपल्याला दृष्टांत देतात आणि मग सिद्धांत सांगतात. आता राजा गेला का माग आहेच ना मग सगळं वैभव त्याच्यावाला. प्रधानी अमुक आहे तमुक आहे, लालदेवाच्या गाड्या आहे, पी पोलीस आहे, सिक्युरिटी आहे, भानगडी आहे. आता साधा मंत्री जर आला तर स्पीड ब्रेकर गाडी घ्या यायचा राहतो काही एक असतो 5 मिनिटं फक्त. आणि बाकीच्यांची कमर मोडली तरी चालेल, मग नाही काय अर्थ. आता तो लालदेवा म्हणजे राजाच आहे ना सध्या. काही साधे राजे असतील मानले, काही चक्रवर्ती असतील, तशीच आहे. राजा आला का त्याच्याबरोबर सगळंच वैभव आलं ना. मग त्याला सांगावं नाही लागत चला रे सगळे माय माग, ते आपाप ते नियोजनच असतं शासनाचं, तसं नाही का. पोलिसाच्या गाड्या वांग वांग वांग, पुढं काही माग काही, कार्यकर्ते वेगळे, सगळं वैभवच असतं ना ते. कोणीतरी मिनिस्टर चाललाय बा, ताफा ताफा म्हणतात.
पूर्वी फक्त ताफा यांना म्हणत होते वाजवणारे गाजवणारे, हम्म तर यांना ताफा म्हणतात. वांग 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 काही चाललं का समज चालला मंत्र्याचा ताफा नाही का. हम्म तस जिकडे राजा जाईन ना तिकडे सगळे वैभव. राजाला म्हणावं नाही लागत तुम्ही चला, हा न सांगता सगळं होतं. तस कोणी कोणाला देवाच्या कृपे वाचून उगीच थोर मानत नाही. देवाची कृपा आहे म्हणून मानतात. हम्म उगाच देवाच्या कृपेशिवाय कसं काय, आणि मानून कोण मोठं होईल. हा कोणत्याही सामान्य वस्तूला बाहेरून पुष्कळ सुशोभित केले तरी तो सुशोभितपणा फार वेळ न राहता त्याचे खरे रूप काही थोडक्यात वेळात प्रगट होते नाही का. वरून किती नाटक केले, किती फसवलं, पण ते एक ना एक दिवस मांड फुटतच असतं नाही का. हा खरं समोर येत असतं, प्रगट होतच असतं. तसं महाराज म्हणले, ज्याच्या हृदयरूपी घरात नारायणाची वस्ती झाली त्याच्यावर नारायणाची पूर्ण कृपा झाली आहे ती समजण्याची कुणी इतकीच की त्याच्या मधील सर्व मतभेद जाऊन त्याच्या सर्व नाभेद भाव होतो. मग जसं राजा गेला का सगळं मागून येत आहे ना, तसं त्याच्यावर देवाची कृपा झाली. मग सगळ्या जेवढ्या दैवी संपत्ती त्या आपोआप त्याच्या बरोबर येतात, ते गुण बरोबर येतात आणि मग आपोआप त्याला थोर मानतात. त्याचं संतांना डोक्यावर का घेतलं, कृपा आहे ना ती. चमत्कार जातात, सिद्धी प्राप्त होतात. यांचे चमत्कार लगेच लहानपणापासूनच सुरू होतात. मानतात म्हणजे फुकट नाही कोण मानित. फुकट कोणी मानत नाही ना, देवाच्या कृपेशिवाय नाही ना कोणी मानित. ज्याच्या हृदयरूपी घरात नारायणाची वस्ती झाली त्याच्यावर खरी देवाची कृपा आहे. आणि मग हृदयात सगळ्यांच्याच नारायण आहे ना. कोणाच्या हृदयात नारायण नाहीये, तो सामान्य रूपात आहे ना. आपल्याला विशेष रूपात पाहिजे, विशेष. आता काळीच पेटी घरात आहे, आता तशी पडेल मग चटका बसतोय का तिचा, नाही ना. म्हणजे ती सामान्य रूपात आहे ना. एक काळी उघडली लावली आपल्याला तर मग विशेष कार्यक्रम करीन ना. बाबांचं कीर्तन ऐकलं नाही ते, या भावाला एक काळी लावा फक्त, राख करून टाकीन ना. माही काय म्हणलं, जगाची राख करीन एक काळी, एवढी ताकद तिच्यात. म्हणजे विशेष रूपानं ती काळी प्रगट झाली. अग्नी प्रगट झाला त्याच्यातला. तसा ज्याच्या हृदयात भगवान परमात्मा प्रगट झाला, वस्ती आली, अनुभूतीला आला, त्याच्यावर देवाची कृपा समजण्याची खुणीच की त्याच्यामध्ये सर्व मतभेद जाऊन त्याच्या सर्व राबेत भाव होतो. ही कृपा आहे. मग भेदच राहत नाही. अभेद बुद्धी, अभेद बुद्धी, अपपर नाही, विषय विरक्त जया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. अभेद बुद्धी निर्माण झाली का समजून घ्यायचं आपल्यावर देवानं कृपा केली. भेद दिसत नाही, लहान मोठा दिसत नाही, गरीब श्रीमंत दिसत नाही, सगळे स्वरूपानं सारखीच आहे ना. कमी जास्त सारखेच. काही झिरोचे बल्ब,
काही 40चे बल्ब, काही 60चे बल्ब, काही 100चे, काही ते हॅलोजन, काही पॉपलॅन. बल्ब लहान मोठी आहे, पण आतमध्ये लाईट आहे लहान मोठी आहे का? नाही ना, एकच आहे. हा. तत्व एक आहे ना. भेद उपाधीमध्ये आहे का चैतन्यामध्ये भेद आहे? उपाधी. हा. अधिष्ठानामध्ये भेद नाही. म्हणजे त्याला अभेद भाव होतो, अभेद सम होतो तो. हा अरे सम झाला का समाधी आहे मग. हा समाधी हरीची समसुखेवी. समत्व चित्ताची, हीच सार्धानी योगाची. सम जो झाला ना, त्याच्यावर देवाची कृपा झाली. मग जिकडे राजा जाईन तिकडे जसं हे सगळं जात असतं, तसं ज्याच्यावर देवाची कृपा झाली ना त्याच्याकडे सगळं जात असतं ना. त्याला काही मागावं लागत नाही, काही म्हणावं लागत नाही. फार मोठी शक्ती आहे. म्हणून कृपा आहे ती देवाची, नाही का? वत्स पळे धेनू धावे पाठी लागे, प्रीतीचा तो अंगी आविर्भाव. शिकवले का येईल कारण सूत्र उडी मना अनेकांच्या, सांडिले ते नाही येत मिळविता म्हणून लाता मागे सारे. तुका म्हणे आग्रह करावा न लगे, सांगता हागे अनुभव. एखाद्या गाईचं वासरू जर पुढे पळायला लागलं तर गाय माग पळते ना. का पळते गाय माग वासराच्या? वासरू जर पळाला तर गाय माग जाते ना. का जाते माग? त्याचं प्रेम आहे त्याच्यावर. तिचं प्रेम भाव प्रगट असतो. वासराच्या मागे जावे असे गाईला शिकवले तर त्याचा काय उपयोग होईल? परोक्ष ज्ञान महत्वाचं नाही, शिकून बोललेलं वेगळं. अरे ती प्रेम असलं शिकावंच लागत नाही ना. ती पापात प्रगट होते. ती प्रेमतंतू हा दुसऱ्याच्या मनाला ओढतो, शक्ती आहे ना ती. तिथं प्रेम आहे, तिथं आपण बोलावता जातोय ना, तिथं आमंत्रण लागत नाही, काही नाही. ते काही बोलले तरी हसून त्यांच्यातच मग हे करतो, कारण प्रेमाचं बोलणं आहे ते. असं आहे. आपलेच वासरू एक वार मोठे झाल्यावर गाय त्याला दूर करते. मोठं झाल्यावर मग वासरू मोठं झाल्यावर गाय पिऊन देते का? नाही ना. नाही, मग त्याला लात मारीती, लात. तुकाराम महाराज म्हणतात, या गोष्टीचा आग्रह कधीही करावा लागत नाही. या अनुभवाचे उद्गार आहेत. प्रेम भाव महत्वाचा आहे, सांगायचंय त्यांना. देवाच्या संबंधी विश्वस्वैरी सूत्र ओढे दोरे एका एक, आहात ते नवे विटया सारिके, जीव जीवानी देखे सामावले. अनेकाचे सुख दुःख उमटे अंतरी, येथील तरी नेणे न्याय. तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती, शोभाचे पुढते विशेषता. आपला संबंध जर देवाबरोबर झाला म्हणजे संपूर्ण विश्वाशी त्याचा स्वैर संबंध होतो. महाराज म्हणलेच ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.
जगद्गुरु तुकोबारायांचा स्वतःचा अनुभव आहे ना. हा मग कोणत्या सिद्धांताना सर्वांतर्यामी देव असल्यामुळे ते नाथ आहे ना. हा देवाशी संबंध जोडा, देव स्वैरा झाला, मग हा सगळं विश्व देवानच भरलेलं आहे ना. हा प्रत्येकामध्ये देव नाही का? आहे ना. मग ज्याच्यामध्ये देव आहे तो आपला स्वैराच झाला ना. हा देवाशी संबंध म्हणजे सोयरीक, सोयरे बा आमची ती म्हणजे संबंध झाला ना. हा आता संतांनी देवाचा ना आपला सोयरीक संबंध करून नाही दिला का? दिला ना. देव आपला हे स्वैरा, तोच देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे ना. हम्म ते आपले सोयरे नाही झाले का? म्हणजे विश्वची माझे घर, हा हे त्या विश्वामध्ये आपलं घर नाही आलं का? मग आलं ना. आपलं घर बी माऊलीच घर झालं ना मग. हा हा हम्म विश्व घर म्हटल्यानंतर प्रत्येक घरात माऊली आहे ना. हा तस सर्वांच्या अंतर्यामी पांडुरंग आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सगळे आमची सोयरीच झाले ना आता. हा कारण सगळ्यांचा सर्वांतर्यामी देव असल्यामुळे साहजिकच एकमेकाच्या प्रेमसूत्र दोरीची ओढ एकमेकांना लागते. त्याला कळून चुकलं ना सगळा देवच भरलाय म्हणून. हम्म अशा तऱ्हेची मैत्री वरवर दिसणारी व वीट येणारी नसून जीव आपले जिवंत आत्मा रामच्या ठिकाणी सामावले. आणि हे काही वरवर बोलणं नाही संतांचं. हा वरवर बोलणं वेगळं आपल्या सारख्याच नाही का. हम्म आणि ते वास्तवात जगात त्यात हा वाळवंटामध्ये तडफडत आहे गाढव, लगेच गंगा पाजली ना. हम्म आपल्या सारखं म्हणला असता एवढं गंगेवरून पाणी आणलं या गाढवाला पाजून काय फायदा नाही. हा देव रागवून आपल्यावर असता म्हणला असता. हम्म देवच कळाला नाही ना. गेले विसरून खरे देवा. हा हे संतांचा असं वरवर नाही त्यांचं, म्हणजे ते आत्मारामाची ओळखच झालेली खरी नाही का. हम्म त्यांना देवाच्या सत्य स्वरूपाची जाणीव झाली. ते बी याला साक्षात्कार म्हणते. साक्षात्कार म्हणजे काय? नामदेवरायांना त्याच्याकरता सगळं हे करायला लावलं ना. हा नाही का. म्हणजे बाबा पिंडीवर पाय ठेवून झोपले तुम्ही. अरे सगळं जग त्याची पूजा करतोय आणि त्या पिंडीवर पाय ठेवून. हा ना बाबा म्हणले आता काय शरीर थकल्यावर असंच राहतं म्हणले बाबा. वय झालं सगळं खरं आहे पण तुम्ही पाय तर बाजूला ठेवा ना. जोडे पायचा खुशाल पाय. बाबा आता असं कर, तूच बाजूला ठेव, तेवढं तरी काम करतो. बाजूला ठेवलं तर पण बाबा आहेच ना तिथं. मग त्यांना ते दाखवून द्यायचं होतं देव कसा सर्वांतर्यामी आहे, कसा व्यापक आहे, सर्वागत. हे नामदेवरायाला नुसतं प्रवचनातून न सांगायचं. अनुभवाला आणून द्यायचं होतं. मग नामदेवरायांना कुत्र्यातला देवही कळाला ना. म्हणून महाराजांना इथे एक सांगायचं का सर्वांतर्यामी देव असल्यामुळे साहजिकच नातं जोडलं गेले. ही मैत्री काही वरवर नाही म्हणली. आपलं जीवन जो आत्माराम आहे त्या ठिकाणी सामावले जातात असे समजा.
दुसऱ्यांना झालेले सुखदुःख त्यांच्या अंतःकरणामध्ये येते नाही का. हम्म. दुःखी अनेकांच्या दुःखी म्हणले हा. आणि आपल्याला दुसऱ्याचं हे झालं बरं वाटतं नाही का पेटल्यावर. हम्म. हा फरक आहे संतांमध्ये ना आपल्यामध्ये. हा. बरं झालं म्हणले. त्याच न्यायाने याला झालेले सुखदुःख इतर सर्वांना होते. हम्म. सगळ्या संतांचं जीवनच असं आहे. सगळ्या संतांचं स्वतःच्या प्रपंचाची होळी झाली तरी चालन, पण लोक अन्न पाण्या वाचून दुष्काळात तडफड करून मारतात. त्यांना अन्न देणं म्हणजेच पांडुरंगाला देणं झालंय. मग आपल्या संसाराची होळी करून त्या लोकांना जीव घातला नाही. दामाजीचा झाला पाडीवा. का गाज नाव निघतं दामाजी पंतांचं. जगद्गुरु तुकोबरायांनी जी स्थिती सांगितली त्या स्थितीमध्ये ते अनुभवना उतरले ना. देव कशात पाहिला त्याने, देव कशात पाहिला. साक्षात्कारी महापुरुषाचं देवाची पूजा देवाची सेवा कशी आपली सर्वसामान्याची कशी नाही. आपण म्हणून यांना सगळं देऊन टाकायचं ना आपलं काय करायचं. आपला वासुदेव करून घ्यायचा का असं तर काय ग्रंथात कुठं सांगितलं नाही म्हणून नाही. दुसऱ्याला आपण प्रवचन सांगायला बसलो. त्याला माहिती आहे ना. अरे दाता नारायण आहे ना तो. दाता नारायण आहे. त्याच न्यायाने त्याला झालेली सुख दुःख मग आज असं जीवन जगले. तुकोबरायांच्या नावाचा, माऊलीच्या नावाचा, छत्रपतींच्या नावाचा एक शब्द जरी कोणी बोलला तर इकडं सगळ्यांचं रक्त सळसळतं ना. एक ब्रश शब्द बोलायची ताकद आहे कोणाची नाही ना. कारण ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये झाले ना आता. तोच विषय सांगतात. त्याच न्यायाने यांना झालेले सुखदुःख इतर सर्वांना होते. नातं जोडलं ना आता. तुकाराम महाराज म्हणतात अशा तऱ्हेचा शुद्ध सर्वात्म भाव ब्रह्मनिष्ठाच्या अंतःकरणात ठसला जातो आणि त्या योगाने उत्तर विशेष शोभाच ठसला पाहिजे तो सर्वात्म भाव. आता विश्वात्मके देवी म्हणायला काय लागत आपल्याला नाही का. म्हणणं वेगळं. काही एखादा मागायला आला की त्याच्यावर आपण खेकस होतो नाही का. ते सर्वात्म भाव ब्रह्मनिष्ठाच्या अंतःकरणात कसला जातो. असं जो कोणी असेल त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणलंय. ब्रह्म भावच प्रगट झाला. ब्रह्म दिसतंय ना त्याला सर्वत्र म्हणून त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणलंय. ठसणं महत्वाचं आहे अंतःकरणात. आणि हे ठसण्या करतात गाथ आहे. बाकी काय चिंतन त्याच्या करतात. सगळं जे चाललंय हे काय करताय. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ऐसा विश्वदेव सत्य. मग काय त्याचं लक्षण तर देवता आहे जवळ अशी. त्याची संगती कशी आहे. ज्याचा अनुभव असा आहे का विश्वामध्ये सगळा देवच. देव त्याच्या जवळ आहे महाराज म्हणले. त्याच्या जवळ देव आहे ज्याच्याकडे असा अनुभव आहे त्याच्याकडे. त्याचा जरी दर्शन झालं ना असा जो कोणी असेल त्याचं जरी दर्शन झालं पापनाशे दर्शने. हे परिपक्व अवस्थेची एक
लक्षणं सांगितले महाराजांनी सुंदर अशी भारी. हम्म. काही काही अभंग असे फार गोड असतात. ब्रह्मभाव, ब्रह्मनिष्ठ, सर्वात्मभाव, शुद्ध. नाही का? हम्म. ओळ्या पाठ करून सांगणं वेगळं. जे जे भेटे भूत ते मानिके भगवंत. नाही का? मानायला मानणं काही नाही का. हम्म. वास्तवात देवानं कृपा करावं आपल्यावर. नाही का. हा. हळूहळू चालेल काम त्याच्यावाला बरोबर होत असते बरोबर. नाही का. हम्म. विषय कळाला तरी हे काय थोडं झालं. हा. त्याची कृपा आहे. देवाच्या संबंधी विश्वची सोयरी सूत्र वडे दोरे एक हात ते नवे विटाया सारखे देव देवानी देखील सामावले. अनेकांची सुखदुःख मोठे अंतरी येथील इतरी नेने न्याय. तुका म्हणे ठसावली शुद्ध जाती शोभाची पुढती विशेषता. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु